आयुष्यामध्ये कुठलाच आणि कोणाचाच प्रवास सोपा नसतो, म्हणून कधीच कोणाच्या आयुष्याशी आपल्या आयुष्याची तुलना कधीच करू नका. कारण ज्याला ठेच लागते ना, तर त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात. आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा, लोकांसारखे जगायला जाऊ नका. जे नशिबात आहे त्यात समाधानी राहायचं आणि जे तुम्हाला हवंय ना, ते तुमच्या वेळेवर तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे आपण सुखी आणि समाधानी नक्कीच राहतो. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळी इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर इथं सकाळचे कामच म्हणजे सुरू झालेले होते. आज सकाळीच व्हिडिओला म्हणजे सुरुवात केलेली होती. तर आज अष्टमीचा दिवस आहे. तर मग मी सकाळी लवकर उठलेली होती. तर अंगण झाडून छान रांगोळ टाकून घेतलेली आहे. तर इथं माझे सकाळचे सगळे काम आवरून झाले. त्याच्यानंतर दोघंही स्कूलमध्ये गेले, देवांश आणि त्याचे पप्पा. त्याच्यानंतर मग माझे कामाला परत सुरुवात झालेली होती. तर इथं आता बरोबर 9 वाजलेले होते. तर इथं मला उंबरठ्याचं पूजन करायचं होतं. कारण आज अष्टमी होती ना, तर त्याच्यामुळं मला आज देवी मातेची ओटी भरायची होती. असे बरेचसे कामं होते, तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार. तर इथं मग मी लगेच उंबरठ्याचं पूजन करून घेतलेलं आहे. जेव्हा आपण असं हळदीचं लेपन करतो ना, तर त्याच्यामुळं उंबरठा एवढा सुंदर दिसतो आणि घर पण एकदम प्रसन्न राहतं. तर कधी कधी आपण अधूनमधून असं उंबरठ्याचं पूजन करायलाच पाहिजे. तर मला एका ताईची कमेंट आली होती की तुमचं हळदीचं लेपन एवढं म्हणजे पिवळं कशामुळं दिसतं. तर मी जास्त हळद घेत असते ताई आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकत असते. म्हणजे जास्त नाही गोमूत्र टाकत, 5-6 थेंबच गोमूत्र टाकते. जास्त गोमूत्र टाकल्यामुळं काय होतं, हळद आहे ना थोडीशी म्हणजे अशी काळसर होते. थोडंसंच टाकायचं. म्हणजे पोहे खायच्या चमच्यानं अर्धा चमचा. इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी नागवेलीचे पानं ठेवले आणि जे स्वस्तिकचे फुलं असतात ना, बस तेवढेच ठेवले. त्याच्यामुळं एवढं सुंदर दिसत होतं ते. तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये, एवढं छान वाटत होतं आणि तसं पण पाहायला ते खूप सुंदर वाटत होतं. तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने इथं मी उंबरठ्याचं पूजन करून घेतलेलं आहे. तर इथं दिवा लावायचा होता, तर त्याच्यावरती थोड्याशा एका नागवेलीच्या पानावरती अक्षदा टाकल्या आणि तिथं दिव्याची स्थापना करून दिलेली आहे. तर देवांश मग घरी आला ना, तर मग हे सगळं अस्तव्यस्त होऊन जातं. रांगोळ टाकायला काही नाही, मला रांगोळ टाकायला आवडते, पण देवांश आला ना तर ती रांगोळ ठेवतच नाही. तो सगळं ती रांगोळीनं पांगून टाकतो, म्हणजे खराब करून टाकतो. त्याच्यानंतर लगेच मग मी इथं कुंकवाचे टिपके देऊन दिलेले आहे. तर कुंकवाचे आपण असे टिपके देतो ना उंबरठ्यावरती, तर जेव्हा उंबरठ्यावरती असे टिपके देतो ना, म्हणजे लाल, हिरवं, पिवळं हे कॉम्बिनेशन दिसायला एकदम भारी दिसतं. तर त्या टिपक्यांमुळे एवढा छान दिसतो उंबरठा. तर हे बघा, एवढा सुंदर असा उंबरठा मी इथं सजवून घेतलेला आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीनं. म्हणजे जास्त वेळही नाही लागला. तर आपण कधी अधूनमधून असे काही सणवार असले ना, तेव्हा नक्कीच उंबरठ्याचं पूजन करायला पाहिजे. चला, इथं तुळशी मातेची सुद्धा पूजा करून झालेली आहे. तर रांगोळ तर मी अगोदरच टाकली होती, कारण ते काही शूट नाही केलं. रांगोळ पहिलेच टाकून घेतली आणि त्याच्यानंतर लगेच इथं दिवासुद्धा स्थापित करून दिलेला आहे. म्हणजे तुळशी मातेला सुद्धा एक दिवा तिथं ठेवून दिलेला आहे. तर चला, इथं माझं बाहेरचं सगळं आवरून झालेलं आहे. सडा रांगोळी टाकून झालेली आहे, तुळशीजवळही रांगोळी टाकून झाली, उंबरठ्याचं पूजनही करून झालेलं आहे. तर आज आहे ना, मला ओटी भरायची आहे देवी मातेची आणि जो काल फुलोरा बनवला ना मी रात्री, तर तो फुलोरासुद्धा मला आज वाहून द्यायचा आहे. तर आज बरेचसे असे कामं आहे आणि ओटीचं सगळं सामानसुद्धा काढायचं बाकी आहे. तसं मी तुम्हाला दाखवते मी ओटीमध्ये काय काय घेत असते. तर चला, आज आहे ना गुलाबाला खूप सारे फुलं आलेले, तर म्हटलं चला आज गुलाबाच्या फुलाचीच आपण म्हणजे माळ टाकूया. कारण फुलंही खूप सारं आलेले आणि गुलाबाची ना शक्यतोवर एकदा माळ टाकायलाच पाहिजे नवरात्रामध्ये. तर मागच्या साईडचा जो गुलाब आहे ना, त्याला इतके सारे फुलं आलेले, खूप सारे फुलं आले, 10-15 फुलं तर आरामात निघणार. तर चला इथं पहिले ना मी फुलं तोडून आणते आणि माळ बनवून घेते.
एवढे सारे मी गुलाबाची फुलं तोडून आणलेली आहे, तुम्ही पाहिलं असेल तर एवढे सारे फुलं आहे ना त्या गुलाबाला निघालेले. आणि गुलाब पण एवढा छान येतो, हे बघा एकदम छान गुलाब आहे. म्हणजे असा छोटा गुलाब आहे, जास्त मोठा गुलाब नाही तो, छोटे छोटे फुलं येतात गुलाबाला. आणि देव्हाऱ्यामध्ये तेवढे छान दिसतात हे फुलं. आणि एकदम सगळे फुलं आहे ना एकदम फ्रेश आहे, म्हणजे एक फुलसुद्धा असं सुकलेलं नाही. तर चला मी आता याची माळ बनवून घेते आणि ओटीसुद्धा काढून घेते. तर चला मग. तर इथं देवी मातेची ओटी भरायची ना, तर इथं मी काठपदराची साडी असते ना तर ती काढून ठेवलेली आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीची साडी आहे. तर याच्यामध्ये साडी बघ, थोडासा असा क्रीम कलर आहे तो, हे बघा अशा पद्धतीची साडी आहे, काठापदराचीच काढून ठेवलेली आहे मी. आता घडी नाही मोडत त्याची, पण त्याच्यावरती ना अशी डिझाईन आहे, थोडासा गोल्डन कलर येतो. आणि मग त्याच्यावरती हा ब्लाऊज पीस काढलेला आहे. आणि ते सर्व सामान आहे ना ओटीचं मग काढून ठेवलेलं आहे मेकअपचं. तर चला मी आता हे समोरच घेऊन जाते. तर चला, इथं माझी ना आत्ताच माळ बनवून झालेली आहे. तरी बघा इथं मी 9 फुलाची ना माळ बनवून घेतलेली आहे. आणि जास्तीचे फुलं होते ना, तर मग देवी मातेचा जो मुखवटा आहे ना, तर मुखवट्यासाठी सुद्धा इथं मी मग थोडंसं अशी फुलं टाकून इथं हा हार बनवून घेतलेला आहे. तर चला मी आता आहे ना ओटी काढून घेते आणि पटकन मग आरतीसुद्धा करून घेते. मला सप्तशतीचा पाठ वाचायचा आहे, तो पाठही वाचून घेते आणि फुलराई वाहून देते. तर नवरात्रामध्ये देवी मातेची ओटी कशा पद्धतीनं भरायची, तर इथं मी खाली एक प्लेट घेतली, त्याच्यावरती काठापदराची साडी ठेवली, त्याच्यानंतर एक कोरा ब्लाऊज पीस ठेवला, त्याच्यानंतर त्याच्यावरती मी नारळ म्हणजे श्रीफळ ठेवलं, त्याच्यानंतर त्याच्यावरती तांदूळ टाकून त्याच्यामध्ये एक खणी सामान टाकून दिलेलं आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती एक फळ ठेवायचं, आपल्याकडे जे फळ उपलब्ध असलं ते ठेवायचं, त्याच्यानंतर त्याच्यावरती गजरा ठेवायचा. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती हळदी कुंकाचे जे छोटे छोटे पाकिट असतात ना, तर ते ठेवलेले. तुम्ही इथं करंडा जरी वापरला तरी चालतो. महत्त्वाचं याच्यामध्ये हिरव्या बांगड्या असतात, तरी इथं मी हिरव्या बांगड्या ठेवल्या आहेत. त्याच्यानंतर मेकअपचं जे पूर्ण सामान आणलेलं असतं ते सामान त्याच्यावरती ठेवायचं. त्याच्यामध्ये महत्त्वाचं मंगळसूत्र असलं पाहिजे, तर ते ठेवायचं. अशा पद्धतीनं आपण आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची, जी आपल्या कुळाचं संरक्षण करत असते. तर कसा वाटला तुम्हाला मिनी ब्लॉग हे नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर अशा पद्धतीनं मी पूर्ण वटीचं सामान आहे ना काढून ठेवलेलं आहे. तर आता मी फुलोरा असतो ना, तर तो सुद्धा इथं आणून ठेवते, व्यवस्थित पूजा करून घेते, सगळी ओटी व्यवस्थित भरून घेते. तर फक्त तुम्हाला मला दाखवायचं होतं की कशा पद्धतीनं ओटी भरायची असते देवी मातेची. तर मी पूर्ण ओटी म्हणजे भरून घेणार, सप्तशतीचा पाठ वाचून घेणार, आरत्या करून घेणार आणि त्याच्यानंतर ना मग तुम्हाला व्हिडिओ दाखवणार. कारण हे सगळं जर दाखवायचं म्हटलं असं करताना तर मग त्याच्यामध्ये वेळही खूप जातो. आणि मला कसं महत्त्वाचं म्हणजे सप्तशतीचा पाठसुद्धा वाचायचा आहे, तर मग त्याच्यातही बराचसा वेळ जाणार ना. तर मी आता म्हणजे झाल्याच्या नंतर ना मग कशा पद्धतीनं मी केलेलं आहे ते पण तुम्हाला मग मी दाखवणार. तर चला मी आता आहे ना फुलवारा जो बनवून ठेवलेला आहे ना, तर तो घेऊन येते. तर चला मग. करंज्या बनवल्या ना, तर देवाशला इतकी आवडली ती करंजी, त्याने एक रात्री एक करंजी खाल्ली पण, तर खूप आवडली तिला. तर इथं मग मी डब्यातच भरून ठेवल्या होत्या ना, म्हटलं एखाद्या वेळेस कसं मुंग्या बिंग्या लागू शकतात, गोड आहे ना, तर मग मुंग्या लागायची भीती वाटते. तर इथं मग मी डब्यातच काढून ठेवलेल्या होत्या. तर चला मी एका प्लेटमध्ये काढून घेते. माझ्याच्यानं पिठी साखर पण थोडीशी जास्त झाली होती, तर याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर तशीच आहे, तर ते आता कशात तरी वापरून घ्यावं लागणार मला. तर इथं मी व्यवस्थित काढून घेतलेले आहे.
उदो अंबाबाई. इथं माझी आत्ताच पूर्ण पूजा करून झालेली आहे. तर बरोबर आहे ना, आता 12 वाजलेले. तर इथं माझा सप्तशतीचा पाठ वाचून झाला. इथं म्हणजे ओटी भरून झाली, फुलराई वाहून दिलेला आहे आणि आरत्यासुद्धा करून झालेल्या आहे. लाईट गेली. तर इथं पूर्ण पूजा आहे ना व्यवस्थित करून झालेली आहे. धूप फक्त मी आत्ता लावलेला आहे. मी जेव्हा सप्तशतीचा पाठ वाचते ना, तर तेव्हा काही धूप लावत नसते. मला तो धूप लावला ना थोडासा खोकला आल्यासारखा होतो, म्हणजे थोडीशी ॲलर्जी झाल्यासारखी होती घशामध्ये. तर मग मी काय करत असते, पूर्ण पूजा करून घेते आणि जेव्हा आरत्या करायच्या ना, मग तेव्हा तो धूप लावत असते. तो मोठावाला धूप असतो ना, तर त्याच्यावरती काय होते, मग राळ पण व्यवस्थित जळते. राळ जाळण्यासाठी ना मग गौरी काही वापरत नसते मी. जो धूप येतो ना मोठावाला, तर त्या धुपावरतीच मग मी राळ टाकत असते. मग त्याच्यामुळे काय होतं, जास्त धूर होऊन जातो. मग सगळी पूजा झाली, आरत्या सुरू झाल्या ना, मग तेव्हा मग मी धूप लावत असते आणि त्याच्यावरती राळ टाकत असते. तर अशा पद्धतीनं राळ जाते, दाखवते मी तुम्हाला. तर चला, इथं छान अशी पूजा करून झाली आणि एवढं प्रसन्न वाटते घरामध्ये. ओटी गिटी भरल्याच्या नंतर ना एवढा देवारा असा खुलून दिसतोय, दाखवते मी तुम्हाला. तर चला, इथं ओटीचं सामान ठेवलं. या साईडने ना फुलोरा वाहून दिलेला आहे आणि आज आहे ना मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. आणि देवीला जो हरवा आला ना, म्हणजे गुलाबाच्या फुलांचा, तर तो बघा किती छान दिसतोय. एकदम कमी फुलं आहे तरी पण छान दिसतोय. आणि आत्ताच धूप लावला नाही बघा, याच्यावरती अशी राळ टाकून देत असते, म्हणजे मग ते जळत राहतं. आणि जे धन टाकलेलं आहे ना, तर ते बघा किती छान उगलेलं आहे, एकसारखं असं उगलेलं आहे. खूप चांगलं असतं म्हणते असं धन उगणं. थोडेसे मी त्याच्यावरती पांढरे फुलं टाकलेले, तर त्याच्यामुळे ते आणखीन छान दिसतंय. तर अशा पद्धतीनं धन उगलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी देवी ठेवलेली ना, पूर्ण देवीनं झाकून गेलेली आहे. आणि आज आहे ना गुलाबांच्या फुलांची माळ अर्पण केलेली आहे. तर छान अशी आज पूजा झालेली आहे. मी ओटी कधी भरली, तर मी ओटी ना अष्टमीला भरलेली. मी सप्तमीला ओटी भरत असते, पण सप्तमीला काय झालं होतं, आम्ही देवीच्या मंदिरात गेलेलो होतो. तो व्हिडिओ तुम्हाला यायचा राहिलेला आहे. आंबडापूरची देवी ना, तर त्या देवीच्या मंदिरात गेलेलो होतो. तर मग तिथं आम्हाला बराच वेळ लागला आणि मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे, मला घरी आल्याच्या नंतर थोडंसं माझं डोकंही दुखायला लागलं होतं. मग मी त्या दिवशी काही ओटी भरली नाही. तर मग म्हटलं चला अष्टमीला ओटी भरूया. तर मग समोरच्या ताईनं, म्हणजे मॅडम, मी त्यांना विचारलं की अष्टमीला ओटी भरायला चालते का, कारण त्या खूप स्वामी समर्थाचं करतात. त्यांचंही स्वतःचं एक चॅनल आहे. तर त्या म्हणे अष्टमीलाच ओटी भरत जा, तुम्ही सप्तमीला ओटी नका भरत जाऊ, अष्टमीला ओटी भरत जा, खूप चांगलं असतं म्हणे अष्टमीला ओटी भरणं. तर मग मी आता आज ओटी भरून दिलेली आहे. आणि अष्टमीला बरेच जण म्हणजे कन्यापूजन करत असतात. तर आमच्या गल्लीमध्ये काय झालेलं आहे, मला कन्यापूजन करायचं आहे, पण कन्यापूजन करण्यासाठी मुली लागतात आणि त्या पण मुली कोणत्या लागतात, ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही त्याच मुली म्हणजे कन्यापूजनमध्ये घेतल्या जातात. तर आमच्या गल्लीमध्ये सगळ्या मुली मोठाल्या म्हणजे छोटी ते एक पण मुलगी राहिलेली नाही. फक्त विभायनं देवांच्या सोबत जी स्कूलमध्ये जाते, तर ती एकच मुलगी छोटी आहे. तर तिला आज जेव घालायचं होतं, पण तिला 1-2 ठिकाणी जेवण असल्यामुळं मग तिची मम्मी म्हणे असं करा म्हणे, तुम्ही तिला उद्या जेवू घाला म्हणे नवमीला, कारण ती पण कोणाकोणाच्या घरी जाणार, एकच मुलगी आणि ती पण कोणाकोणाच्या घरी जाणार. तर ती म्हणे उद्या मी सगळ्यांना सांगणार की ती तुमच्या घरी येत नाही, ती देवांच्या मम्मीच्याच घरी जाणार आहे. तर मग तिची मी उद्या व्यवस्थित पूजाही करणार, व्यवस्थित म्हणजे तिला तिची ओटी भरणार. मग आता तिला मी उद्या जेवायला सांगणार, उद्या स्वयंपाक करणार पुरणपोळीचा. तसं मी तुम्हाला दाखवणारच. मी उद्या पुरणाचा स्वयंपाक करत असते, वरणा पुरणाचा, आणि मग ते नैवेद्य दाखवत असते. तर तसं मी तुम्हाला ते म्हणजे दाखवणारच व्हिडिओमध्ये. तर चला, सकाळी ना इतकं कडक ऊन पडलं, असं वाटलं आता पाऊस गेलेला आहे, पण परत आता आभाळ आलेले. तर चला, आता आहे ना बरोबर 12:30 वाजलेले. तर माझा व्हिडिओ म्हणजे एडिट करायचा राहिलेला आहे कालचा, तर तोही मी आता एडिट करून घेते. तर चला, मग आजचा व्हिडिओ ना मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय बाय.